शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची व अत्यंत आनंदाची देखील ठरू शकणार आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारपासून पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची आहे, कारण की देखील आज पीक विमा आल्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता पूर्णपणे दूर करण्यामध्ये आलेली आहे। पीक विमा भरलेल्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना आता मोठी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे। त्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय हा ठरणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील काही महत्त्वाचे जिल्हे बघायचा प्रयत्न करणार। याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे बघायचा प्रयत्न देखील करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला, पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज देखील या वेळेपासून तुम्हाला पण DBTच्या माध्यमातून ही रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत आनंदाची आहे, कारण की देखील DBTच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निर्णय पार पडलेला आहे। DBTच्या म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा योजनेची रक्कम आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल पण तुम्ही त्यानंतरही 2 कामे केलेली नसेल, ही कामे जर तुम्ही पण केलेली नसेल तर पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला एकही रुपया दिल्या जाणार नाही आणि तुम्ही जो पीक विमा भरला आहे ती रक्कम देखील तुमची पण वायाला जाईल। त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही जिल्हे आणि काही तालुके देखील बघायचे आहे। आता या तालुक्यात आणि या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम आजच थेट जमा केली जाणार आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। आता लगेच आपण या ठिकाणी ते 12 जिल्हे बघू, ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण या ठिकाणी राहत असाल या 12 जिल्ह्यामध्ये तर आता तुम्हाला पण ही 2 कामे करणं अत्यंत गरजेचे आहे। नसता तुम्हाला पण या ठिकाणी एकही रुपया दिला जाणार नाही। त्यामुळे देखील तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला महत्त्वाची असलेली कामे। जर तुमची खरंच ती अधुरी असेल तर तुमच्या खात्यावरती एकही रुपया दिला जाणार नाही, तुमच्या खात्यावरती एकही रुपया जमा केला जाणार नाही। त्यामुळे देखील तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी 12 जिल्ह्याची यादी देखील बघणं अतिशय गरजेचे आहे। याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम थेट जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे। आज दुपारनंतर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा भरल्याचा पूर्णपणे मेसेज या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाईल। पण त्या अगोदर तुम्हाला हे 2 कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे 2 कामे अधुरे असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा देखील जमा केला जाणार नाहीये। त्यामुळे तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन हे काम करायला अजिबात विसरू नका। आता आपण ती 12 जिल्ह्याची यादी बघू, त्यानंतर आपण ते महत्त्वाचं काम बघू। राज्य सरकार या ठिकाणी DBTचं बटन कोणत्या वेळेला दाबणार? DBTचं बटन दाबलं की जसा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात होती, DBTचं बटन दाबायची वेळ काय असणार आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार।
आता DBTचं बटन जसं दाबलं तसं तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होते. DBTचं बटन दाबून राज्य सरकार या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी देखील मंजूर करणार असून पूर्णपणे याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. तर चला, कोणत्या वेळेला तुम्हाला रक्कम मिळणार आहे, तर ती वेळ असणार आहे तुमची 5 वाजता देखील तुम्हाला हे मेसेज दिसणार. 5:05 देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. तुमची चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे. आता लक्ष देत बघत चला ते 12 महत्त्वाचे जिल्हे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील हे 12 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला जिल्हा तुमच्या या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाही आहे. तुमची पण चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बीड जिल्हा, जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, बीड जिल्ह्यातून तुम्ही पण विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण कसलीच काळजी करायची गरज नाही आहे. तुमची देखील आता चिंता मिटवली गेलेली आहे. धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम थेट आज जमा केली जाणार आहे. आता समोरचा नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. समोरचं संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामधून जर तुम्ही पण शेती करत असाल, त्या ठिकाणाहून जर तुम्ही पण विमा उतरवलेला असेल तर तुमच्या खात्यावरती आता विम्याची रक्कम देखील थेट जमा केली जाणार. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार अहिल्यादेवी नगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची नाही आहे, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील पूर्णपणे जमा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण अजिबात चिंता करू नका. तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, आपण ती महत्त्वाची कामे बघणार. जर तुम्ही ते केले नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर करणं अत्यंत गरजेचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे. जर तुम्ही पण ती अधुरे ठेवलेली असेल तर तुम्हाला पण ती लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी लागेल, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधा निर्माण होणार नाही आणि तुमच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून येणारा पैसा अडखळता या ठिकाणी येईल. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC. होय, आता शेतकऱ्यांसाठी EKYC करणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम जमा झाली पाहिजे तर तुम्हाला पण देखील EKYC करणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा राहणार नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID देखील तुम्हाला काढणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही आणखीनही फार्मर ID काढले नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर ID काढावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाहीत. हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी. आता या ठिकाणी लक्ष द्या, या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला या ठिकाणी कळवतच चला.